मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारीला 19वा हप्ता वितरित झालेला आहे। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा 19वा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही, म्हणजे 2000 रुपये अजूनही असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर 2000 रुपये वितरित झालेले नाही, त्या शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये फायद्याची गोष्ट सांगणार आहे। त्याचबरोबर महाडीबीटी अंतर्गत 2 योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तर त्या योजना 2 कोणत्या आहेत आणि त्यासाठी अनुदानसुद्धा निधीची सुद्धा वाढ झालेली आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत बिहार येथील भागलपूर येथून जवळपास PM मोदी यांनी 19वा हप्ता वितरित केलेला आहे 2000 रुपयाचा, आणि असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर हा 2000 रुपयाचा हप्ता वितरित झालेला नाही। तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर त्या शेतकऱ्यांनी ज्यांच्या खात्यावर अद्यापही 2000 रुपये वितरित झालेले नाही, त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आपले स्टेटस काढायचे आहे, ज्याच्यामध्ये EKYC आहे की नाही, बरोबर आहे की नाही बघायचं आहे। त्यानंतर लँड सेंडिंग आहे की नाही, DBT आहे की नाही, हे सर्व चेक करायचं आहे। आपलं स्टेटस काढायचं आहे आणि या स्टेटसमध्ये आपण जे काही प्रॉब्लेम वगैरे आहे का हे चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते कळून जाईल। आणि ते सगळं ओके असूनसुद्धा जर तरीही तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली नसेल, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, एक हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर तुमची तक्रार नोंदवायची व आमचं सगळं ओके आहे तरीसुद्धा आमच्या खात्यावर 2000 रुपयाचा हप्ता वितरित झालेला नाही 19वा। तर मित्रांनो, त्यासाठी 1800 म्हणजे 1800 180 1551 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे। नंबर पुन्हा एकदा सांगतो, 1800 180 1551 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तिथे तुमची तक्रार सांगायची किंवा आमचं सगळं स्टेटस चेक केलं असतं की आमची लँड सेंडिंग वगैरे सगळं ओके आहे, तरीसुद्धा आमच्या खात्यावर हा 19वा हप्ता वितरित झालेला नाही। त्यानंतर तिथले हेल्पलाईन जे एजंट असतील ते तुम्हाला याविषयीची मदत करू शकतात आणि तुम्हाला ही तक्रार तुमची नोंदवायची आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर 24 घंटेच्या आत तुमच्या जे तक्रारीचं जे नोंद केलेली आहे ते मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत जवळपास बघायचं झालं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत बऱ्याच दिवसापासून अशी चर्चा होती की विहिरीसाठी 2 लाखाचं अनुदान आता जवळपास वाढलेलं आहे, 4 लाखावर गेलेलं आहे। आणि जे विहीर दुरुस्तीचे फॉर्म आहेत ते सुद्धा अगोदर 50,000 रुपयाचं अनुदान होतं, आता 1 लाख रुपयाचं अनुदान होणार आहे। तर मित्रांनो, ही बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, परंतु मित्रांनो अद्यापही ते GR वगैरे निघालेला नव्हता, परंतु कालपासून हे अनुदान वाढलेलं आहे, या निधीची वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी नवीन विहिरीसाठी किंवा विहीर दुरुस्तीसाठी वगैरे अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 4 लाखापर्यंत विहिरीसाठी आणि जवळपास विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान कालपासून सुरू झालेले आहे। आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांनी अर्ज डिलीट करायचे, जे जुने अर्ज होते ते तुम्ही डिलीट करायचे आहेत आणि ते जुने अर्ज डिलीट केल्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज भरायचे आहेत। नवीन अर्ज भरल्याच्यानंतर इथून पुढे तुमचं जे अनुदान आहे ते वाढणार आहे, म्हणजे 4 लाखाचं आणि 50,000 रुपयाचे अनुदान 1 लाखावर जाणार आहे। तर जुने अर्ज तुम्ही विहीर दुरुस्तीसाठी म्हणा, नवीन विहीर दुरुस्ती असो की जुनी विहीर दुरुस्त असो किंवा नवीन विहिरीसाठी तुम्ही जे अर्ज केलेले होते ते तुम्हाला डिलीट करायचे आहे आणि नवीन अर्ज तुम्हाला भरायचे आहेत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।